नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, प्रत्येकाचं आयुष्यात स्वप्न असतं ते म्हणजे स्वतःचं घर असावं आणि याकरता शासन त्यांच्या स्तरावरतून घर बांधण्यासाठी हातभार हे लावत असतात। याच योजनेचा पुढील टप्पा किंवा सामान्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोदी आवास घरकुल योजना ही सुरू करण्यात आली होती। आता या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही योजना घेऊन जाण्यात येणार आहे। याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे। हा शासन निर्णय नेमका काय आहे, या शासन निर्णयात काय सांगितलं आहे आणि ही योजना या योजनेमध्ये जास्तीत जास्त कोण लाभार्थी पात्र होणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 30 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार आता मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आता येथून पुढे जे काही मोदी आवास घरकुल योजना आहे यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यासोबतच जी काही प्रतीक्षा यादीमध्ये जे लाभार्थी होते त्यांनाही आता यामध्ये सामावून घेण्यात येणार आहे। आता नेमका शासन निर्णय काय आहे, त्याची प्रस्तावना कशा पद्धतीने आहे तेही समजून घेणार आहोत आपण। मित्रांनो, सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उपमुख्यमंत्री वित्त महोदयांनी 9 मार्च 2023 रोजीच्या राज्याच्या सन 2023-24 करिता जो काही अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे काही येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना ही सुरू करण्यात येईल। या योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यापैकी 3 लाख घरे 3,600 कोटी रुपये खर्च करून सन 2023-24 या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली होती। त्या अनुषंगाने आता इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना ही राबविण्याचा प्रस्ताव 21 जुलै 2023 रोजी मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली होती आणि तो आता पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले। त्यानंतर विशेष मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटुंबांना जे काही समावेश आहे त्यांचा मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याचा शासन निर्णय 27/9/2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। तोही शासन निर्णय आपण पुढे बघणार आहोत। त्यामध्ये नेमक्या काय अटी शर्ती आहे तेही आपण जाणून घेणार आहोत। त्याकरता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि हे शासन निर्णय जे काही 3 शासन निर्णय आहे मोदी आवास घरकुल योजनेचे हे आपल्याला समजून घ्यावे लागतील, म्हणजे आपल्याला मनात काही शंका किंवा प्रश्न हा राहणार नाही। तर पुढे बघूया। विविध स्तरावरून मोदी आवास घरकुल योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचा प्रवर्गाचा जो काही तो समावेश करण्याची विनंती करण्यात येत होती। त्या अनुषंगाने सदर प्रवर्गातील पात्र कुटुंबाचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। आता हा जो काही शासन निर्णय आहे तो बघूया। राज्यात ग्रामीण भागात वास्तव्य असणारा इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णयाने आता शासनाने मान्यता दिलेली आहे। आता याच्या ज्या काही नियम अटी आहेत त्या ज्या आहेत त्या 28 जुलै 2023चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या अटी देण्यात आल्या तेही बघणार आहोत आणि त्यासोबतच सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे, त्यांनाच मोदी आवास घरकुल योजनेचा हा लाभ देण्यात येणार आहे। आता जो काही 28 जुलै 2023चा शासन निर्णय आहे तो आता आपण बघूया। तर मित्रांनो,
हा जो काही 28 जुलै 2023चा शासन निर्णय, यामध्ये राज्यात इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना मोदी आवास घरकुल योजना राबविण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये ज्या काही प्रमुख अटी आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्या अटी काय आहे त्या आपण एकदा बघूया. तर या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास नसणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील जे काही खालील पात्र लाभार्थी आहे, कुटुंब आहे, त्यांना मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. आता जे काही मागास प्रवर्ग होतात त्यांच्याबरोबर आता भटक्या जाती व विमुक्त जाती यांचाही आता समावेश हा 30 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार करण्यात आला आहे. म्हणजे आता त्यांनाही ह्या अटी आणि नियम लागू असणार आहे. तर त्या काय आहेत ते बघूया. पहिली जी अट आहे, आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत असलेले लाभार्थी आवास प्रणालीवर नोंद झालेल्या परंतु ऑटोमॅटिक सिस्टमद्वारे रिजेक्ट झालेले जे काही लाभार्थी होते ते पात्र लाभार्थी ते याचा लाभ घेऊ शकतात. त्यासोबतच जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी. आता ह्या योजनेचं स्वरूप काय आहे ते बघूया. वरील सांगितल्याप्रमाणे जे काही 3 मुद्दे आहेत त्यामध्ये समाविष्ट असलेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी 1,20,000 लक्ष अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे. या योजनेस अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना किमान 269 चौरस फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक राहील. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड हे जे काही वरील 3 मुद्दे बघितले यामधून जे काही कुटुंब असतील त्यांची निवड करण्यात येणार आहे. सदर उपलब्ध यादीमध्ये प्राप्त उद्दिष्टांच्या अनुषंगाने प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्यांची ही निवड करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी ही पूर्वी झालेली नसेल अशा लाभार्थ्यांचा स्थळ पाहणी करण्यात येणार आहे. ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल. त्यानंतर मान्यतेसाठी ते जिल्हा स्तरावरती पाठवण्यात येणार आहे. ग्रामसभेने निवड केलेल्या लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावरील खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय निवड समिती ही गठीत करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे या पात्र समिती जी काही पात्र लाभार्थी आहेत त्यांची यादी जाईल आणि त्यातून जे काही लाभार्थी हे निवडले जाणार. यामध्ये अध्यक्ष असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे सदस्य असतील, उपअभियंता, शाखा अभियंता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे सदस्य असतील व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी हे सदस्य आणि सचिव असतील. आता ही समितीचे काय कामकाज आहे तर हा जो काही लाभार्थी असणार आहे तो राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा. जे काही लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तविक किमान 15 वर्षे असावे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा हे जास्त नसावे. लाभार्थ्याचे स्वतःचे अथवा कुटुंबियाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे. लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता हे त्याला येणार आहे. त्यानंतर लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण गृहकर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुनश्च योजनेचा लाभ घेण्यास हा पात्र राहणार नाही. लाभार्थी ह्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये जी काय आहे परमनंट वेटिंग लिस्टमध्ये हा समाविष्ट नसावा. याकरता जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत तर ती आहे मित्रांनो 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्रक, ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीमधील उतारा अथवा ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीत उतारा, ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्याने जे जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्डची प्रत, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल, जे काही मनरेगाचा जॉब कार्ड आहे ते लागणार आहे आणि स्वतःच्या नावे वापरत असलेल्या बचत खात्याचे म्हणजे सेव्हिंग अकाउंटचीही प्रत लागणार आहे. त्यासोबत लाभार्थी पात्र करताना ग्रामसभेने काही ज्या गोष्टी आहेत त्या प्राधान्यक्रमाने विचारात घ्यायचं आहे. आता हे मी सर्व डिटेल्समध्ये जात नाही. आपण हा शासन निर्णय जो आहे तो डाउनलोड करून आपण ही माहिती घ्या आणि जी आपले ग्रामसभेमार्फत आपले जे ठराव असतील ते पुढील जी काही गटविकास अधिकारी असतील, जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे पाठपुरावा करा. आता हा जो काही तिसरा शासन निर्णय आहे 27/9/2023चा तर यामधील जास्त काही सांगण्याजोगं नाही, पण हा जर आपल्याला वाचायचा असेल हा याची डाउनलोड लिंक आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तर तेथे जाऊन आपण ते डाउनलोड करू शकतात। या सर्व जे काही शासन निर्णय आहे यांची डाउनलोडिंग लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून आपण डाउनलोड करू शकतात। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे की मोदी आवास घरकुल योजना जी आहे त्यामध्ये आता नव्याने विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचा समावेश करण्यात आलेला आहे। याची नियम अटी शर्ती ज्या काही आहेत त्याही आपण समजून घेतलेल्या आहेत। लाभार्थी कशा पद्धतीने पात्र होतील याचीही माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशीच माहिती PDF GR आपल्या अशाच प्रकारची माहिती PDF GR कायदेविषयक पुस्तके जर आपल्याला हवी असतील तर आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, ज्यांची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।